सध्याचं महाराष्ट्रातील जे सरकार आहे सत्तेकरता आलेलं स्थापित झालेली ही युती आहे आणि केवळ सत्ता हे ध्येय डोळ्यासमोर ठेवून आलेली आहे। एकामागे एक अनेक राजीनामे हे झालेले आपल्याला बघायला मिळतील। कुठे अंतर्गत धसफुसेमुळे तर कुठे जे स्कॅन्डल्स आहेत ते सगळे बाहेर आल्यामुळे हे आपल्याला बघावं लागणार आहे। आता याच्यात पहिली विकेट कुणाची जाते तेवढं बघायचं। जेव्हा विचारांनी काही पक्ष काम करतात आणि विचारांच्या माध्यमातून सत्तेत आल्यानंतर त्यांच्याकडून एक अपेक्षा असते। मात्र सध्याचं महाराष्ट्रातील जे सरकार आहे सत्तेकरता आलेलं स्थापित झालेली ही युती आहे आणि केवळ सत्ता हे ध्येय डोळ्यासमोर ठेवून आलेली आहे। यापूर्वी विचारांसाठी सत्ता एकत्रित आलेल्या आहे, काही मतभेद झाले, कुठे वैचारिक झालं, त्यातून पक्ष फुटलेले आपण ऐकलेले आहेत। मात्र विकास कामं आम्हाला जनतेची कामं करायची आहे, सत्ता हवी, जनतेच्या कामाचा मुलामा त्यांनी दिला। मात्र सत्तेसाठी एकत्रित आलेली सर्व मंडळी आहे आणि ही गँग ऑफ सत्ता आहे। आणि आता हा जो खेळ आहे हा हे सरकार सत्तेवर असेपर्यंत हा बघावा लागणार आहे। कधी राष्ट्रवादी नाराज तर कधी शिंदे सेना नाराज तर कधी आतले पक्षातील नाराज। त्यामुळे हा मान अपमान, राजी नाराजी आणि अस्वस्थता आणि शेती करायला जाणे हे आपल्याला आता सगळेजण ही सत्ता ही महायुती सत्तेत असेपर्यंत हाच खेळ बघावा लागणार। की 2 दिवसापूर्वीच धनंजय मुंडेचा राजीनामा आदित्यनाथांनी घेतलाय, परंतु आज रात्री किंवा उद्या ते जाहीर होऊ शकतं अशी पोस्ट आहे। एकामागे एक अनेक राजीनामे हे झालेले आपल्याला बघायला मिळतील। कुठे अंतर्गत धसफुसेमुळे तर कुठे जे स्कॅन्डल्स आहेत ते सगळे बाहेर आल्यामुळे हे आपल्याला बघावं लागणार आहे। आता याच्यात पहिली विकेट कुणाची जाते तेवढं बघायचं। हजारोहून अधिक आजी माजी पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची 1100 कोटी रुपयाची फसवणूक झाल्याचा आरोप जो आहे हा महाराष्ट्र पोलीस मेगा सिटी बचाव कृती समितीने केलेला आहे। ही आजी माजी जे अधिकारी आहेत पोलीस त्यांची 1100 कोटी रुपयांना फसवणूक झाली असा आरोप जो आहे महाराष्ट्र पोलीस मेगा सिटी बचाव आंदोलन समितीने केलेला आहे। पत्रकार परिषदेत त्याची चौकशी व्हावी। कोणचे आरोप जेव्हा होतात तेव्हा त्याची चौकशी होणं आणि चौकशी अहवालानुसार कारवाई करणे अपेक्षित असतं। मात्र हा कोणी पण आता आम्ही एवढ्या मतदार याद्यांमध्ये बोगस नाव नोंदणी झाली आरोप केला आता आणि आरोपच नाही केला तर आम्ही माहिती दिली, पुरावे दिले आणि चौकशीची मागणी केली। हे चौकशीला सामोरं न जाणारं सरकार आहे। दिसत नाही आहेत, पण नव्हे तर आता केंद्रीय राज्यमंत्र्यांच्या मुलीलाच याला सामोरे जावं लागलं। त्यामुळे पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित झाला की सर्वसामान्य जनतेचं महिलांचं काय। निश्चित हा प्रश्न फार गंभीर आहे आणि हा प्रश्न गेल्या 15 दिवसापासून आम्ही सरकारला विचारत आहोत आणि विचारत असताना राज्य कारभार घाशीराम कोतवाल चालवत आहे का हाही प्रश्न विचारत आहोत। घाशीराम कोतवाल जेव्हा राज्यावर होता तेव्हा अशाच सगळ्या घटना घडत होत्या आणि आज त्याचा पुनश्च प्रत्यय दुर्दैवाने हा महाराष्ट्राच्या जनतेला आला। गृहमंत्रीचा पदभार हे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहे। अपयशी गृहमंत्री म्हणावे लागेल। निश्चित अपयशी गृहमंत्री तर आहेच आहे आणि असंवेदनशीलतेच्याकडे त्यांची वाटचाल सुरू आहे। त्यामुळे या दोन्ही त्यांचा हा प्रवास बघता त्यांनी पूर्ण वेळ गृहमंत्री म्हणून एक वेगळा मंत्री नेमावा आणि कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती दुरुस्त करावी। या सगळ्या गुन्हेगारांच्या मागे राज्य सरकार आहे हाच मूलभूत आरोप आहे आणि त्या आरोपाला पुष्टी मिळणारे असे एकामागे अनेक पुरावे हे समोर येत आहेत। विचार केला तर निवडणूक आधी मोठ्या प्रमाणात लाडकी बहीण योजनेचा लाभ देण्यात आला, मात्र आता अटी शर्तीला अधीन राहून हजारो लाखो महिला रद्द करण्यात येत आहे त्या लाभार्थ्यांमधून। स्पष्ट आहे की ह्या राजकीय मतं मिळवण्याच्या अनुषंगानं ही योजना आणली होती आणि आता याच्या आधी लाभ तर दिलाच त्यांना, 6 महिन्यापेक्षा अधिक लाभ दिलाय। मग आता हा चुकीचा लाभ दिला असेल तर तो जे अधिकारी आहेत ज्यांनी हे प्रकरण मंजूर केले त्यांच्या पगारातून ही वसूल करण्यात यावी। दादा केंद्रीय दावा केला की धनंजय मुंडेंचा राजीनामा झाला आणि त्याची घोषणा अजित पवार करतील म्हणून। आता त्यांचा राजीनामा कधी होईल, नैतिकता गुंडाळून ठेवलेली आहे, त्यामुळे तो कधी होईल काय होईल हे काही माहीत नाही। मात्र जो एकंदरीत सगळा पर्दाफाश या महायुती सरकारचा होत आहे तर आता पहिली कोणाची विकेट जाते एवढंच फक्त बघायचं आहे।